श्री स्वामी समर्थ. बघता बघता 2025 सालही संपत आलं. मग हा शेवटचा उरलेला डिसेंबर महिना वृश्चिक राशीच्या जातकांसाठी कसा असेल ते आपण पाहणार आहोत. मग यामध्ये जनरल फिलिंग्स, तुमचं हेल्थ आणि आरोग्य कसं असेल, आर्थिक परिस्थिती कशी असेल, लव्ह अँड रिलेशनशिपसाठी हा काळ कसा आहे, करिअर आणि प्रोफेशनच्या दृष्टीने काळ कसा असणार आहे, या विषयांवर सखोल विश्लेषण आपण आता या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यातील लकी डेट्स, लकी कलर आणि तुम्हाला करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे. जे चॅनलवर पहिल्यांदाच आलेत किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे संपूर्ण विश्लेषण रमलशास्त्रावर आधारित आहे. रमलशास्त्र ही आपली एक अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे. यामध्ये ना अशा प्रकारची एक कुंडली बनते. आय होप तुम्हाला ही कुंडली दिसत असेल. तर अशी ही कुंडली बनते आणि यावरून मग पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात. आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरे या कुंडलीवरून दिली जातात. नमस्कार, मी समीर जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ज्योतिष आणि बरंच काही मध्ये. सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणाला. हा महिना म्हणजे जुन्या मानसिक ओझ्याचा उतार, भूतकाळातील काही दरवाजे बंद होणे, मनातील भीती, अधुरे राहिलेले प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारा अवेअरनेस. काही दिवस मन शांत राहील आणि काही दिवस मनातील तीव्र भावना उफाळून येतील. स्वतःला सत्याला सामोरं न्यायची ही वेळ आहे. स्वतःला नवीन पातळीवर नेण्याची गरज आहे. घर आणि करिअर यामधील काही संघर्ष या महिन्यात दिसून येणार आहे. जसं अंधाऱ्या रस्त्यावरून आपण जात असतो ना, तेव्हा अचानक एक छोटासा कुठेतरी लांबवर चालू असलेला दिवा आपल्याला मार्ग दाखवतो, तसं काहीसं होणार आहे. म्हणजे अंधार पूर्णपणे मिटत नाही, परंतु मार्ग मात्र सापडत जातो. आपल्या हेल्थच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत थोडीशी सावधानता घेणं इथे गरजेचं दिसतंय. उष्णता, रक्तदाब, डोकेदुखी इत्यादी काही समस्या या काळामध्ये जाणवू शकतात. परंतु महिन्याच्या शेवटचा काळ अत्यंत चांगला आहे, त्याच्यामुळे तब्येतीत चांगली सुधारणा होईल. ते म्हणतात ना, प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्याच्यामुळे तुम्ही आधीच प्रिकॉशन घ्या. योग्य तो शरीराला आहार द्या, थोडासा व्यायाम करा, थोडंसं मेडिटेशन करा. त्याच्यामुळे शरीर सुदृढ राहायला मदत होईल. आर्थिक स्थितीचं विश्लेषण केलं तर अनपेक्षित खर्च आणि अनपेक्षित देणी हे इथे दिसत आहेत. पण त्याचबरोबर काही अनपेक्षित लाभाचेही संकेत आहेत. म्हणजे जरी तुमचा खर्च होणार असला तरी तुम्हाला आर्थिक मदतही सहज उपलब्ध होणार आहे. नशीब, तुमचं भाग्य तुमच्या साथीला या काळात उभं राहणार आहे. सोशल सर्कल, सोशल नेटवर्किंग किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. फर्स्ट आणि सेकंड वीकमध्ये जास्त खर्च होईल असं दिसतंय, परंतु थर्ड वीकमध्ये तुमचे काही पैसे अडकलेले असतील तर ते परत मिळू शकतील. आणि फोर्थ वीकमध्ये तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता इथे दिसून येते. म्हणजे एकंदर संमिश्र काळ आहे. पहिले 2 आठवड्यात खर्च जास्त होणार आहे आणि उर्वरित 2 आठवड्यात तुमचं इन्कम वाढणार आहे. लव्ह अँड रिलेशनशिप्स बद्दल बघितलं तर संवादात, तुमच्या कम्युनिकेशनमध्ये चांगली वाढ होणार आहे. परंतु हे जे कम्युनिकेशन आहे ना, ते हार्टफेल्ट कॉन्व्हर्सेशन होणार आहे. म्हणजे काही दिवस गैरसमज, काही वेळा जवळीक आणि काही वेळा अट्रॅक्शन, अशा पद्धतीचं हे कॉन्व्हर्सेशन असणार आहे. तुम्ही जर सिंगल असाल तर तुम्हाला एखादी इंटेलेक्च्युअल, विचार करणारी व्यक्ती मिळू शकते पार्टनर म्हणून. एकंदर समुद्र जसा शांत असतो परंतु त्याच्या आतमध्ये ना लाटा वाहत असतात, धडकत असतात, तसं काहीसं तुम्हाला या महिन्यात जाणवणार आहे. मॅरिड लाईफ बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. काही गोष्टीवरून आपसात मतभेदही होऊ शकतात. घरातील काही जुने वादाचे विषय पुन्हा एकदा डोकं वर काढतील, परंतु चर्चेने, सुसंवादाने हे वाद सहज मिटतील. आता बघूयात करिअर आणि प्रोफेशनकडे. सर्वात मोठा पॉझिटिव्ह चेंज करिअरमध्ये या महिन्यात दिसून येतोय. तुम्हाला बढती मिळण्याचे किंवा प्रमोशन मिळण्याचे चान्स आहेत. कामात तुमची प्रशंसा केली जाईल, तुम्हाला अप्रिशिएट केलं जाईल, एखादी नवीन पोझिशन तुम्हाला ऑफर केली जाईल. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. बिझनेसमध्ये क्लायंट वाढतील. एखादं बंद झालेलं दालन जसं अचानक उघडतं आणि मग तुम्ही त्याच्याकडे पाहत बसताय आश्चर्याने की अरे, हे असं कसं काय झालं, तसं काहीसं तुमच्या करिअरमध्ये या महिन्यात होणार आहे. एखादं नवीन संधीचं द्वार तुमच्यासाठी ओपन होणार आहे.
आता या महिन्यातील लकी डेट्स तुमच्यासाठी काय काय आहेत ते पाहूयात. तर 5, 6, 9, 11, 15, 18, 21, 27, 30 या तारखा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. कलर तुमच्यासाठी लकी आहे ग्रीन आणि ऑरेंज. तर कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला या महिन्यात करायचं असेल तर ते या तारखांना करा आणि ग्रीन किंवा ऑरेंज रंगाचे कपडे वापरून करा, म्हणजे त्या कामात तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. या महिन्यात करायचा उपाय मी तुम्हाला सांगतो. आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने घराची स्वच्छता करा. पक्ष्यांना दाणे खायला द्या आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 2 मिनिटं दीर्घ श्वसनाचा म्हणजेच डीप ब्रिदिंगचा एक्सरसाइज करा. यामुळे तुमचं मन रिलॅक्स होईल, रिफ्रेश होईल, माइंड रिफ्रेश होईल आणि तुमच्या सर्व कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. एकंदर हा महिना समराईज केला तर करिअर ग्रोथ दिसून येते, फायनान्शियल ग्रोथ आणि स्टॅबिलिटी असणार आहे, नवीन संबंधाची सुरुवात होणार आहे, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि एक स्ट्रॉंग इंट्युटिव्ह पॉवर तुमच्याकडे येणार आहे. जीवनातला अंधार ओलांडून प्रकाशाकडे जाण्याचा हा महिना आहे. नशिबाची द्वारं तुमच्यासाठी खुली होणार आहेत. आता मागे वळून बघू नका. युनिव्हर्स तुमच्या बाजूने उभं आहे. तुमचं भाग्य, तुमचं नशीब तुमच्या साथीला उभं राहणार आहे. हे विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. यापैकी किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.